मुलींना त्यांचे आयुष्य बर्बाद केलं, त्याच्या विरुद्ध हिंदवी स्वराज्याची संस्थापक काय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. नाही पण बघा इतिहासात तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही म्हणतात पण माझ्याकडे काही ऐतिहासिक मी रेफरन्सेस तुमच्याकडे, तुम्ही म्हणतात की कुठेच नाहीये. तुम्हाला रेफरन्सेस देणारे खरे आणि माझे रेफरन्सेस खोटे हे कोणी लिहिलेलं आहे? नाव सांगतो जैना खान पीर सर्टिफिकेट आहे, कोणाकडे सर्टिफिकेट आहे? माझं म्हणणं आहे की माझा रेफरन्स खरं आहे, तुम्हाला रेफरन्स देणारे खोटे असतात. देणारे नाही. हा बघा जे आहेत बघा, जैन खान पीरजादे नावाचे व्यक्ती, हा माणूस पुणे परगण्याचा सहहवालदार होता. हा ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड पहिले 136 पेशवे दप्तर. तुमचं असं म्हणणं ऐतिहासिक अशी तुम्हाला महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधात नव्हती? इस्लाम विरोधात कुठे त्यांची लढाई नव्हती, स्वराज्यासाठी होती. स्वराज्य कशासाठी? स्वराज्याची स्थापना मा जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना का करायला सांगितलं? मग शिवाजी महाराजांना मी तुम्हाला उत्तर द्या ना. तुमच्या प्रश्नाचं माझ्या एक मिनिट. मी कमलेश सुतार, तुम्ही नितेश राणे. ठीक आहे, चला. जिजाऊनी स्वराज्याची स्थापना महाराजांना का करायला सांगितलं? गुलामगिरीतून सुटकेसाठी. हो, गुलाम कसे काय करू तो औरंगजेब आणि हे जे मुघल जे होते, शिवाजी महाराजांची लढाई खरंच हे जे मुघल, मी तुम्हाला नावांची यादी देतो. जावळीचे मोरे कोण होते? मग अनेक जावळीचे मोरे होते शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणारे. शिवाजी महाराजांची लढाई स्वकीय होती ना, पण मूळ ती लढाई इस्लाम आणि ह्या सगळ्या विरोधात होती. शिवाजी महाराजांनी सर्वाधिक लढाया. महाराष्ट्र प्रॉब्लेम आमचा काय माहितीये ना, हे आमचेच लोक आमच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह जेव्हा काढतात ना, कधी त्यांना मोहम्मद पैगंबरांबद्दल कधी कोण प्रश्नचिन्ह त्यांच्या इतिहासाबद्दल विचारत नाही, हिंमतच होत नाही. मला वाटतं सगळेच प्रश्न हे हिंदूंच्या इतिहासाबद्दल, हिंदूंच्या पुराणाबद्दल, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, कधी तिथे पण प्रश्नचिन्ह निर्माण करा ना. व्हॉट अबाउट आपण करतो, त्यांनी करतो, आपण करतो. आपण बघा, हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. म्हणून आम्ही आमच्या मुलींना लव जिहाद मध्ये पाठवत राहायचं. आमची जनसंख्या कमी करत राहायचं. आमच्या हक्काच्या जमिनी ना ते मदार मस्जिद साठी देत राहायचं. फार सहिष्णू आहोत आपण. नाही, एकदम चांगली गोष्ट आहे. आता मला सांगा, आता लव जिहाद आता सुरू झाला, अनेक वर्ष सुरू आहे. लव जिहाद आता तारीख सांगा कधी चालू झाली? मग अनेक वर्ष सुरू आहे. हा, मग इतिहासात उचलायचं नाही. आमची तुम्ही लोकसंख्या, लँड जिहाद, बरं चालेल. लव जिहाद तुम्ही म्हणता, लव जिहाद हा फार संवेदनशील मुद्दा आहे, तो दोन व्यक्तींमधला असू शकतो. लँड जिहाद जाण्याच्या अगोदर लव जिहाद बद्दल ठीक आहे. कन्सेन्सस लव म्हणजे जे आपल्या मर्जीने एक दुसऱ्याबरोबर राहतात, त्याच्या विरोधात कोणच नाही, मग तो हिंदू असो का मुसलमान असो. पण जेव्हा एक मुसलमान एका हिंदू मुलीबरोबर, माझ्या बहिणीबरोबर जेव्हा तिचं नाव बदलून तिच्यावर प्रेम करतो, लग्नाच्या अगोदर तिला हिंदू नाव देतो, लग्नाच्या नंतर तिला सत्य कळतं की हा तो हिंदू नव्हताच, मग खोटं बोलून प्रेम करणं, लग्न करणं हे तुम्हाला मान्य आहे का? बिलकुल. पण त्यासाठी कायद्यात प्रोव्हिजन काय? बिलकुल नाही ना, कायद्यासाठी प्रोव्हिजन नाही ना. कोणीही कोणाबरोबर खोटं बोलू नये. बिलकुल. त्याच्यामध्ये समोर हिंदू मुलगा असेल तरी त्याने खोटं बोलू नये. मुसलमान मुलीबरोबर माझं असं म्हणणं आहे. खरं सांगून प्रेम कर ना बाबा, खरं सांगून तिच्यावर लग्नानंतर राहा ना. कोण तुला नाही बोलतंय? पण असंख्य अशा हिंदू मुली आणि मुसलमान मुलं आहेत कमलेजी, ते सुखाने राहत आहेत पण खरं सांगून राहत आहेत. तिला नंतर इस्लाम तुला स्वीकारायलाच लागेल, नाहीतर तुझं आयुष्य संपून टाकू. अशा मुलींना पीडितांना भेटू कमलेजी? आम्हा लोकांना काय उगाच सकाळी उठून चल ह्या जिल्ह्यात जाऊन भाषणं कर, ह्या जिल्ह्यात जाऊन भगवा घालून फिर, हे काय आम्हा लोकांना दुसरं काय काम राहिलं असं विचार? पण समाजामध्ये मी आज एक मंत्री आहे खात्याचा, एक मतदारसंघाचा आमदार आहे, पण त्याच्या अगोदर कमलेजी मी एक हिंदू आहे. बरं, हा झाला तुमचा, तुम्ही ह्या विषयांकडून तुमच्या हिंदुत्वाचा विषय आहे. एक मराठीबद्दल तुम्ही एकेकाळी फार आग्रही होतात, तुम्ही एकेकाळी शिवसेनेत होतात. तुमचा जुन्या काही ट्विट्स, आता मी ते ट्विट्स आता त्यात फारच जास्त खंगात बसत नाहीत, पण तुमची त्याच्याबाबत काहीतरी आग्रही भूमिका होती. एक आग्रहाचा नाही, पण एक तुम्हाला गमतीशीर व्हिडिओ दाखवतो फक्त. तुम्हाला मराठीबद्दल किंवा मधल्या काळात हिंदी सक्तीचा एक मुद्दा आला होता, त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका साधारणपणे? हा गमतीशीर आहे तसा व्हिडिओ. उनको कोई नेचुरल कैलेमिटी होती है तो उसको फायदा मिलेगा. अभी हमारे पास फयान आता वादळाला काय हिंदीची सक्ती केली तर मी तर मरीन. खरं बोलणं चुकीचं आहे.
अरे नाही ना, माझं शुद्ध उर्दू टाईप हिंदी. उर्दू मी टाईप तेच नाही. म्हणतो ना. हिंदी. पण त्याच्यामुळे मी स्वतःला हिंदू म्हणून म्हणणार नाही का? माझी हिंदी गडबड आहे हे मानणाऱ्यापैकी किती लोक आहेत? पण हिंदी उगाच सक्तीचा आपण मुद्दा का तपून का पेक्षा तरी मी मानतो ना का आपलं नाहीये. नाही, पण नितेशजी काय ना, मधल्या काळात हा गमतीचा भाग सोडून देऊ, पण मधल्या काळात हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत झाला. त्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्याकडे आपण नंतर येऊच या. पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर जिथे अनेक चांगला मोठा विरोध प्रश्न झाला. विचारला कमलेशजी. माझा मुद्दा आहे हिंदी परत मराठीची सक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेच. आमचे मुख्यमंत्री साहेब आणि आमची सरकारची भूमिकाच आहे. पण दुसरा मुद्दा आहे हिंदी सक्तीत करायची ना. माझा मुद्दा काय होता? तुम्ही बहरमपाडाला जावा, नल बाजारला जावा, मस्जिद बंदरला जावा आणि सांगा चलो हिंदी की सक्ती करो. मध्ये तो अब्बू आझमी भिवंडीमध्ये तुमचे पत्रकार होते समोर, जी छाती ठोक पद्धतीने काय बोलला की इथे भिवंडीत मराठी बोलण्याची मराठी का क्या काम, का ते कान फडवली नाही? तुम्हाला एक साधा हिंदू व्यापारी मीरा रोडला दिसतो आणि तुम्ही त्याला कानफडवता आणि त्याच्याकडून मराठी बोलून घेता. माझं म्हणणं आहे चला मीरा रोडला नयानगर पण आहे, जावा त्या तिकडून त्या लोकांना मराठी बोलायला लावा. नियम सगळ्यांना समान असले पाहिजे. आता पण मतदार यादी, मतदार यादीत तुम्ही हिंदूंच्या घरी जाऊन विचारणार आहे बाबा तू देशाचा नागरिक आहे की नाही? जाऊन विचारा त्या मालवणीमध्ये किती बांगलादेशी आणि रोहिंगे राहत आहेत तिथे. एक एक घरामध्ये जाऊन यादी पहिले त्यांची तपासा. आपल्या लोकसभेच्या नंतर कमलेशजी काय झालं? पुरा धुळा मतदारसंघामध्ये जिंकत आले आणि फक्त मालेगावमध्ये 1 लाखाच्या वरती मतदान होतं. नंतर इथे मानकोड शिवाजीनगर 1 लाखाचं मतदान होतं. ते आले कुठून लोक? बांगलादेशी रोहिंगे. आज आपल्या मुंबईमध्ये काही घरामध्ये किती जण राहत आहे? पहिलं मोहल्ल्यामध्ये जाऊन हिंदीची सक्ती करा, मोहल्ल्यांमध्ये जाऊन यादी तपासा आणि मग आमच्या हिंदूंच्या घराकडे जा. हा मुद्दा आहे माझा. चुकीचं काय तुम्ही सांगा ना मला. फिरून तुमचा मुद्दा परत तुमची गाडी फिरून मुसलमानकडेच काय येतं? म्हणजे तुम्ही सत्य सांगण्याचं काम माझं म्हणणं आहे. जो नियम तुम्ही त्या हिंदू व्यापाऱ्याला लावला, जिथे तुम्ही कॉन्फिडन्स म्हणून बोलले हे मराठी में बात करना तू, माझं म्हणणं आहे तोच तुम्ही नयानगरमध्ये जावा, तोच तुम्ही नलबाजारमध्ये जावा. त्यांना सांगा तिथे कुठे मराठी बोलली जातो तुम्ही सांगा मला. कुठे मराठी? तुम्ही जो मुंबईकर आहात तुम्हाला माहिती आहेत कमलेशजी. इथला मुद्दा म्हणता आपण कोकणात आहोत. कोकणात सगळे मुसलमान मराठी बोलतात, चांगला मराठी बोलतात. त्यांचं तर मराठी आडनाव आहे. लोक ना सुरुवातीला मी तुम्हाला तिकडचा मुसलमान अतिशय चांगला मराठी बोलतात. त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे ना ह्या नलबाजारवाल्यांनी, या भेंडी बाजार आणि भैरमपाडावाल्यांनी त्यांच्याकडून क्लासेस घेतले पाहिजे. हा विषय एका स्पेसिफिक एरियापर्यंत धर्मापर्यंत ते शिकू शकतात ना. ह्याने कोणी पण शिकलं पाहिजे मराठी. बिलकुल. महाराष्ट्रातला कोकणातला भागातला मुसलमान अगर हक्कानी तिथे मराठी बोलतोय, त्याचे आडनाव बदलत नाही तर तुम्हाला काय आहे? तुम्ही ज्या देशामध्ये राहता ना कमलेशजी, पाकिस्तानमध्ये जावा, कधी त्या इस्लामिक राष्ट्रामध्ये जावा, बांगलादेशमध्ये राहा, तिथे हिंदूंवर काय अवस्था होते तुम्हाला माहिती आहे? मध्ये काय अवस्था झालेली? आपले मंदिरं तोडलेली, विटंबना झालेली. का? कारण ते फक्त हिंदू होते. आम्ही तर तेवढे काय झालं तसं इथे पण जे अल्पसंख्या आम्ही तर लाडच करतो. कुठलेही आता सरकारी योजना बघा, मोदीजींची असो, केंद्र सरकारची असो की राज्य सरकारची असो, सर्वात जास्त लाभार्थी कोणाचे असतात? कोण रांगा लावतात? आणि मग मतदान के टाइम पे हमको मोदीजी नाही चाहिए. अरे पण तुम्ही तुझ्या घरामध्ये मोदीजींचे पैसे येत आहेत ना बाबा योजनांच्या माध्यमातून, तेव्हा मोदीजी बोलत नाही की इनको देना है. सरकारचे पैसे आहेत ते, सरकारचे जनतेचा पैसा. तुम्हाला मग कोण सरकारचं नेतृत्व करतंय? आता त्यांचा तो मतदान अधिकार आहे. तुम्ही समजून घ्या कमलेशजी, तुमचं फार सोपं होईल. मी तुम्हाला सांगू, एका धर्माबद्दल बिलकुल द्वेष पसरवत नाही. तुम्ही मगाचा शेवट आता तुम्ही मंत्री आहात नेतेजी. तुम्ही जेव्हा मंत्री झाला तेव्हा तुम्ही एक शपथ घेतात नेहमी. हो, तुम्ही काय शपथ तोडली मला सांगा ना. तुमच्या सगळ्यांना समानता. आपण काय शपथ घेतो? कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. कोणाविषयी आकस व ममत्व भाव न बाळगता न्याय. मी जेव्हा शनिवार वाड्याच्या संदर्भात बोलतो